पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 97 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे यात्रा कालावधीत तसेच इतरही वेळी होणारी गर्दी लक्षात घेत शासन एकीकडे इथले अनेक रस्ते रुंदीकरण करण्याचा आराखडे तयार करत आले. शहरातील गर्दी लक्षात घेत 1967 मध्ये पहिला पंढरपूरचा नगर रचना आराखडा राजपत्रित झाला. त्या आराखड्यात मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग तसेच मंदिराकडे जाणारे अनेक रस्ते रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आलं. यापैकी चौफाळा ते महाद्वार हा रस्ता तसेच प्रदक्षिणा रस्ता व पश्चिम द्वार रस्ता ते इंदिरा भाजी मार्केटचा रस्ता रुंद करण्यात आला. मात्र या DP प्लॅन मधील इतर 18 रस्ते रुंदीकरण झालं नाही. पुढे 2006 मध्ये नगर रचना विभागाकडून पंढरपूरचा दुसरा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला. या आराखड्यात 1967च्या DP प्लॅन मधील 18 पैकी अनेक रस्ते रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावात बदल करून अनेक रस्त्यांची प्रस्तावित रुंदी 9 मीटरवरून 12 मीटर करण्यात आली. 2011 मध्ये हा आराखडा राजपत्रात अधिसूचित झाला पण त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वाराणसी दौरा करून आल्यानंतर मंदिर परिसरात रस्ते अधिक रुंद करण्यासाठी कॉरिडॉरचा विषय पुढे आणला गेला. मात्र हे सारं घडत असताना एकीकडे शहरात रस्ते रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहिली. दरवर्षीच आवई उठत गेली. यंदा मास्टर प्लॅन होणार पण होत नव्हता. आहे हे अनेक जुने वाडे घरे अधिक भकास आणि जीर्ण उदास होत गेली. मात्र दुसरीकडे याच पंढरपुरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे अथवा सहहेतुक दुर्लक्ष करण्यामुळे शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा बांधकामाचे पेव फुटला. बांधकाम परवाने देताना अनेक लॉज धर्मशाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी व्यावसायिक उपयोगातील इमारतींमध्ये बांधकाम परवाना मंजूर करताना दर्शवण्यात आलेले फ्रंट मार्जिन पार्किंग आणि ओपन स्पेस व्यावसायिक वापरात आणले गेले. यामागेही खूप मोठं अर्थकारण वेळोवेळी होत गेल्याची चर्चा होत आहे. कारण पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. आता राज्य शासनानं नगरपालिका प्रशासनांना थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा संदर्भ करून देत 2 दिवसांपूर्वी आदेश काढले असून बेकायदा बांधकामावर धडक कारवाई करणे अपेक्षित आहे. खरं तर 4 वर्षापूर्वी राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं आदेश काढत नगरपालिकांची आपल्या शहरातील बेकायदा बांधकामांची यादी पालिकेच्या वेबसाईटवर टाकावी असे आदेश काढले होते. त्याची कुठलीही दखल पंढरपूर नगरपालिकेनं घेतली नव्हती. पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे पंढरपुरात अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा बांधकामाचं प्रमाण मोठं असून आता पंढरपूर नगरपालिका प्रशासन कार्यवाही करणार का याकडे शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय.